अहो माझ्या इष्टतीला कोणी वाढीदार नाही. काय सांगा मंडळी तुम्हाला, एवढी इष्टत असून माझी काय कामाची. पण बराच वेळ झाला मला दरबारामध्ये येऊन, तरी अजून शिपायाचा पत्ता नाही. अरे शिपाई नंबर 1 कार्यक्रमात उठून जाईन ते नवऱ्याला भाऊ म्हणा रे. हा पाय मग तुम्ही तुमच्या सकाळी उठलो, सकाळी उठलो, पायटा उठलो आणि तांबड्यात उठलो. महाराज काय सांगू, सकाळी उठलो, सकाळी उठला, आंघोळ केली आणि ड्युटीवरचे कपडे घातले, एक पाय घरात एक पाय दारात, ड्युटीवर निघालो. तेवढ्यात महाराज मोकळी ऐकू तुम्ही पाहिली ना असं मानव मी कशाला पाहिले बाबा तुम्ही बायको तो कोणतो लागणार पहिले. सकाळी उठलो, स्नान केली, एक पाय घरात एक पाय दारात, एक पाय घरात एक पाय दारात, ड्युटीवरती निघालो. तेवढ्यात महाराज तुम्ही मोकळी बायको मी तेच पाहिली ना. हा मी नाही पाहिजे तुमची बायको. महाराज तुम्ही मोकळी बायको पाहिली ना. नाही ना गाडी पाहिली. महाराज सकाळी उठलो, आंघोळ स्नान केली, ड्युटीवरचे कपडे घातले, एक पाय घरात एक पाय दारात, ड्युटीवरती निघालो. तेवढ्यात आपल्या बायकोचं लागलं दुखायला. आंघोळ झालं घरात. अरे आपल्या बायकोचं लागलं दुखायला. आपली बायको म्हणती कशी महाराज, काय म्हणती, अहो पती देवा, पती देवा माझे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि तुम्ही ड्युटीवर निघाले. मग म्हणलं ते बी खरंय. हा तिथे लागलं दुखायला, मग काय करा म्हणलं आता दवाखान्यात घेऊन जायचं. लगेच पेस्टेडवर गेलो, पळत पेस्टेडवर गेलो. आयटो आणला आणि बायकूट टाकला आयटो मूर्खा, तुला काही अक्कल आहे का? मग लगा पळत गेलो पेस्टेडवर, आणला आयटो, बायकूट टाकली आयटो टाकला बायको. अरे आयटो बायको टाकली आयटो मध्ये बायको टाकली. लगेच संभाजीनगरला गेला. हॉस्पिटलमध्ये. कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेला? कशाला आला? त्याला कासेवाल हॉस्पिटल म्हणतात. कासेवाल लोक तर म्हणे कशाला आला. मी म्हणलं मी दवाखान्यात आलो. मग पुढे काय झालं? दवाखान्यात गेलो महाराज. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मी गेला तुझ्यावर. दवाखान्यात गेलो महाराज. तिथे गेल्याच्या नंतर काय डॉक्टर उघडा दवाखाना बंद. डॉक्टर उघडा दवाखाना तुझ्या बापाला पाहिजे तरी महाराज आंघोळीला पैसे होता ना डॉक्टर असं म्हणणार. तिथे उघडाच होता ना दवाखाना बंद. अरे असं म्हणणार मग का
सांगतच राहिलं पुढं फटका टोंगे डॉक्टर बोलला दवाखाना बंद लवकर सांगायचं असं पुढं काय झालं लगेच कम्प्युटर आले हात गाड्या गावची हा आणि त्या हात गाड्यावर माझ्या बायकोला झोपवलं तुझ्या बायकोला झोपवलं आले दवाखान्यात ऍडमिट माझी बायको तुझी बायको माझी पत्नी ऍडमिट हा लगेच पळत गेलो मेडिकलवर पळत गेला डॉक्टरने काय केलं तिला 3 इंजेक्शन दिले हा आणि मला गोळ्या दिल्या रे पुरका अरे कशाची इंजेक्शन तिला दिले डॉक्टर म्हणे मेडिकल मधून गोळ्या घेऊन येऊन पटकन म्हणजे गोळ्या तुला लिहून दिल्या मी दवाखान्यात तिकडे आपलं मेडिकल मध्ये गेला हा माझी बायको झाली डिलिव्हरी अरे वा झाली ना डिलिव्हरी झाली हा बरं झाले चौथं पोरगं लोकांना तो काही ऐकलं का या माणसाला अर्थ झालं म्हणून एक पोरगं झालं ना बोल डॉक्टर म्हणे आता तुम्हाला सुट्टी घेऊन टाकू सुट्टी किती झाली नाना घरी गेलो हो पण नाना घरी गेल्यावर काय झालं नाना लय वाईट झालं काय झालं ते पोरगं आहे नाना हा 3 दिवस होता पोरगं लागला नाना खडा बोलावलं 3 दिवस पोरगं बोललं पण नाना ते बोललं पण त्याच्या मम्मीला बोललं काय म्हणे काय म्हणे ते काय म्हणतात आगा मम्मी ये कोण मी तो बाप आहे अरे मी तो बाप आहे ना ते त्याच्या मम्मीला कसं म्हणतात त्याच्या मम्मीला काय म्हणतो आगा मम्मी ये कोण मी तो बाप आहे तू आहे बाबा अरे मी तो बाप आहे ना मी तो बाप आहे काय झालं पोरा महाराज तिथे मम्मी बोललो ते म्हणते कसं काय म्हणतो जाऊ महाराज सिंगल केल्याची सिंगल भेटतो का बरोबर आहे कोणी टिंगल केल्याशिवाय शिकल देत नाही आपल्या जोडीदाराला बोलून घ्या शिपाई नंबर 2 कसं काय आलं नाही अजून आता ना आता कुठं असं तू अगं काय म्हणते जेवण ऐकलं शिपाई नंबर 2 अहो शिपाई दादा तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी सुनील भाऊ गावंडे यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमाला 50 रुपये आले पार्टी अत्यंत आजारी नाही बोलले गेले त्या गजानन भाऊ थांबलेला तेल घाले कुठे तेल घाल्या तेल घाले नाही का ते तेल टाकून आले असं का त्या गजानन भाऊ टाकलेलं म्हणा 50 ला 100 लावा लावते ना ते असं का मग मी ते एखादा भला बरा ऐकून घ्या म्हणा बर आजच्या मांडवाच्या दारी ग ठाकरे राजेंद्र 100 रुपये दे म्हणून याची माय अंडरग्राउंड फाटायची पट्टीमध्ये गेले दूध काढायला तिकडे दूध काढायला गेलं काय झालं जसे गावडीना चाटली
उशीर कसं काय झाला उशीर झाला म्हणून टाइम झाला हा उशीर झाला थोडासा म्हणून टाइम झाला उशीर झाला म्हणून टाइम झाला अरे ते एकच होते ना का एकच होतं का काय केलं महाराज दाढीवाले महाराज दाढी वाढेल वाढेल पण सुकेल मी पाणी टाकलं दाढी पण सुकला ते रे काय केलं महाराजांच्या पायात बुट नाही म्हणून तुला काय गेले तुला उशीर कसं काय झाला माझ्या मनात गौरव भेट्या ते कोण गप्पा तो मार मला खाऊ घाल रे उशीर उशीर कसं काय झालं तुला उशीर झाला म्हणून टाइम झाला तुला काय केलं महाराज गाऊन झालेले म्हणून तुला सांग ये पुढे काय म्हणलं त्यांना पुढे आला का गाऊन आहे का त्यो गाऊन आहे का देव टाकायला त्यो बिगर पाण्याची आ ना उशीर झाला म्हणून टाइम झाला तुम्हाला काय सांगू महाराज काय झालं ना तुला उशीर कसं झाला मी निघाला ड्युटी निघाला लगेच ड्युटीचा ड्रेस घातला मार ना हो आणि तेवढ्यात काय झालं आमच्या गावात घिसाडी काय आमच्या गावात घिसाडी तुमच्या गावात घिसाडी तेवढ्यात काय झालं ना हो आता नाच चटक टाकलं तो लोक नाच चटक लोक माझा नाचाला टोकलं नाना लोक त्या लोकांना तुकडा तोडला ना बर येतो तुकडा तुटला ना एवढ्यात महाराज पुत्रा बघा ना तेवढ्यात मारा लोकांना तुकडा तुटला असा राम उडाला तेवढ्यात नाना कुत्रा तेवढ्यात नाना कुत्रा तिथं आला बघा ना नाना कुत्रा तिथं आला बर नाना तेवढ्यात नाना कुत्रा आला तिथं आला तेवढ्यात कुत्रा तिथं आला एवढ्यात कोण आलं कुत्रा मध्ये मध्ये करू तेवढ्यात नाना कुत्रा आला पुढे सांगा तेवढ्यात तिला कुत्रा आला त्या कुत्र्याला काय वाटलं नाना त्या कुत्र्याला काय बरं नाना तिथं कुत्रा आला नाना त्या कुत्र्याला काय वाटलं नाना काय वाटलं काय 5 घंट्याचा गोळा आहे ना लावून सतत कुत्र्याला वाटलं हो ना मग तेवढ्यात काय झालं ना काय झालं त्या कुत्र्यानं तेव्हा लोकांच घेऊन घेतलं ना कुत्र्यानं तेव्हा वाटलं मास काढा सेकंड आज बरं घेऊन घेतलं ना तेवढ्यात काय झालं ना काय झालं त्या कुत्रा जे पाय सुटलेला ना तो कुत्रा असा कुत्रा पाय सुटलेला ना ऐका जसं काय पाहते जसा कुत्रा पळी सुटला तसा कुत्रा पळी सुटला असा नाना कुत्रा पळी सुटला डायरेक्ट सुडीवर जाऊन आणलं ते नानाची सुडी पेटली ना कुत्रा हागले ना लाच टाकता फिरता ना मग काय झालं ना काय आपण ठेवा लगेच मावर गेलो पळत गेला कोणत्या डिझेलच्या टाक्या आणल्या कशा ना अरे वा काय डोकं मित्र तुझं टाकलं ना शिपाई आणि लगेच ते इथून गेलं ना कशाला ते टाकलं ना काय अक्कल आहे का तुला अरे बोल का तुझ्या बापाला पाहिजे का कधी डिझेल टाकताना भिजली म्हणून बघा कस काय म्हणता ना कस काय बोलवलं तुला उशीर त्याच्यामुळे झाला का बरं मी काय म्हणतो शिपाई मला किती वेळ झाला दरबारामध्ये येऊ तुम्हाला लय टाइम झाला भरपूर वेळ झाला तुम्हाला आमच्या अगोदर राजवाडा कोणाचा आहे तुमचा हे दरबार कोणाचा आहे तुमचा आणि मग इथं बोल कोणाची बायको कोणाची माझीच आहे ना का तुमची गमत का तुम्ही काय करा आता लगेच जा आणि राणी भावना होते काय सांगायचं की तुम्हाला राजाने थोडी दरबारात बोलवलं
राजा वारला. पागल करतो राजा जो देत आहे ना. तुम्ही वारेगाव किनगाव नाही का? हा भारेगाव किनगाव आलो बरोबर आहे. तुम्ही काय सांगता राणीला जाऊन? राणीला सांगायचं लगेच राजाला तुरीत बोलवलं. तुरी सांगा काय बोलवलं? तुरीतनी तुम्हाला राजाने तोरीत बोलवलं. हा ठेवा काय म्हणायचं राणी साहेबाला? राजा तुरीत बोलवलं. हा चल बोला साहेब पटकन. तू दे पहिला आवाज. तुझे पहिला आवाज. अरे पहिला तू आवाज दे. पहिला तू आवाज दे. अरे जर्सी पहिला तू आवाज अरे दे. गावरा पहिला तू पहिला आवाज दे. अरे पहिला आवाज दे तू. अरे पहिला तू दे. अरे तू दे पहिला आवाज. एक काम करू दोघं बी सांगत देऊ आवाज. आपण दोघं पगार घेतो. आहे का नाही? काही फुकट नाही. फुकट आहे का? तर दोघं सांगत देऊ. असे आवाज. ओ बाई साप, ओ बाई साप, ओ बाई साप. अरे कुठे मारा अरे मार त्याची पॅटी चालला मार. अरे नाही बाई साप होता. अरे पटकन मारायचा. लढ्यात गेला बाई. हा गेला बाई. मला भाका मार तर मारून टाकायचा. अनेक सगळे केलं होतं गेलं. असं का? काय म्हणतो बाई? राणी साहेब. कोण ते ना करायचं शिपाई. तुम्ही मला सांगा, हा. तुम्ही आमच्या राजवाड्यामध्ये किती दिवसापासून ड्युटी करता? झाले 4-5 घंटे. 4-5 वर्ष 10 वर्ष झाले बे आम्हाला तुमच्या वाड्यात. आहे ना? हा आणि तुम्हाला काही रीत भात आहे की नाही वाड्याची? कस काय हा? कस काय राणी साहेब? अरे पहिले आल्याबरोबर तुम्ही काय करायचं? काय करायचं? हा? ते राहिलं बैल. का रे? पहिलं ते राहिलं. काय? बाई पहिला माझा नमस्कार. नमस्कार रे. बाई पहिला माझा नमस्कार. कशाचा? हागरीचा. अरे बाई हा माझा दुसरा नमस्कार. कशाचा रे? हा मुत्रीचा. हा हगरीचा मुत्रीचा. बाई हा हा राजवाडा तुमचा. हा राजवाडा आमचा. ही धन दौलत तुमची. नाही दौलत सुद्धा आमची. हे आमचे कपडे तुमचे. तुमच्या अंगावरची वस्त्र सुद्धा आमची आहे. हे कपडे सुद्धा तुमचे. हा हे आम्ही नवरा तुमचा. अरे तोंड संडास सरकारी संडास. बाई दादा हा तुम्हाला राजा साहेबांना तुरीत बोलवलं. काय म्हटलं? तुरीत बोलवलं तुरीत. अरे तुरीत कशी? तुम्हाला तुरीत बोलवलं का राजाला? अरे तुरीत नाही त्वरित म्हटलं असेल. काय बाई येत कधी अंतरात ते तुरीत म्हणतो काय? पण शिपाई दादा म्हणजे राजा साहेब आले आहो बाई. म्हणजे महाराज आले. आवरा. महाराज आले. अरे ते आले. महाराज आले. होय तिकडे. इथंच मी असं बाई स्टँडवर. कोणाला विचारा रिक्षा कुठं झाली डायरेक्ट ती बसू. काय भाऊ अरे मला महाराज आल्यामुळे आनंद झाला. लय आनंद झाला. झाला तुला. हा आणि गोयला कुठे आहे? आनंद झाला होती. हा जरा वाटून दे ना बरं आनंद. आई भाऊ वाटेची वस्तू नाही स्थिती म्हणजे महाराजाने महाराजाने मला बोलवलं. हा बाई. पण महाराजाला एक काम सांगा. हा. तुम्हाला एक काम सांगते. हा. महाराजाला म्हणा राणी साहेब आंघोळ करून मोठी भांग भरून येत आहे. काय? ध्यान ठेवलं पटकन. चांगलं ध्यानात ठेव. तुम्ही ध्यान ठेव. हा. राणी साहेब हा मोठी भांग भरून येत आहे. हे येडे काय आहे? अरे राणी साहेब म्हणते मी मुतून येत आहे. मोठी भाग आणि आंघोळ असणार. महाराजाला जाऊन सांगायचं काय नाव सांगायचं? महाराणी साहेब आंघोळ असण्यात करत आहे मोठी भांग भरून येणार आहे. काय माहिती रे? चाल मग. बोल पुढं. ओ महाराज. अरे महाराज ओ नाना. नाना. बगर पाण्यात गेला ना. ओ नाना. ओ राणे साहेब थोडी आंघोळ जायले. काय? राणे साहेब म्हणे मोठून येते. अरे मूर्खा काय होते राणी साहेब? अरे राणी साहेब म्हणे मी मोती भांग भरून आंघोळ असण्यावर करून येते म्हणे. असं म्हणले असं हे काही म्हणते पागल. हा मोती भांग भरून येते. मोठी भांग भरून येते आहे का?
तर मग आता राणीची आंघोळ झाली असत राणी साहेबाला म्हणा जा तुम्हाला राजा पंचायतीचं ताट घेऊन बोलवलंय लगेच जातो आणि पंचायतीचं ताट घेऊन येतो राजाची आरती करण्यासाठी पंचायतीचं ताट घेऊन बोलवलं म्हणा तुम्हाला बर बर लगेच जा हे भक्त गेलंच भक्त बोल ना तो शिपाई तुला पगार नाही का रे तू पगार नाही का मावशी मावशी हे कारण झालं आता तुम्हाला साड्या भेटणार आहे साड्या घेऊन जा पण त्याच्यात आत्या लुगडं घेऊन जा तुमचं हो ताई तुम्हाला मी गाऊन आणले पाहिजे ड्रेस आणले हा पुढे ते माझे नाना तुम्हाला वापरून आणले हा हा लागे बाबा शिपाई तुला पगार इकडे तिकडे काय बोलतो तुला आपल्या कामाच काम कर अरे मला पगार भेटला आपल्याला किती भेटला तुला चांगलाच पगार भेटला मला चांगलं बोनस बी भेटला तुला कडक नोटा भेटल्या हा कडक नोटा कडक कडक आहे का केवढ्याचे आहे शंभराच्या शंभराच्या असेल शंभरच्या हा मग जायचंय का तुमच्या आवड हा तुमची पाठ का असं पाठ घासल काय ते सामान घेतलं का अरे मळकं राहिलं चार महाराणे साहेबांना सांगा ते चार बाबू कशाला सुतारी पावशर मातीची पेटी घेतली का मळकं हा ते राहिलं पुन्हा काय गुलाल गुलाल बाई गुलाल गुलाल अरे हो गुलाल नाही गुलाल काय गुलाल हा काय घेतलं आ म्हणजे पंचायतीचं ताट घेतलं घेतलं ना हा पंचायतीचं ताट घेतलं हो काय करतो काय चार मग बाबू म्हणजे का तिरडीचं सामान घ्यायला होतं तू मग रे एक काम केलं का मातीच घेतली गुलाल घेतला राकेट कसं राखेल झालं राव अरे बोलते मग हा बोलते जमत नाही का जमणार नाही का राखेल जमून का आणा राखेलची घ्या नाही पटकन पेट्रोल आहे ना महाराज हा महाराज पेट्रोल आहे ना अरे पण करायची महाराजाची घेतला बाई हा चला मग पटकन चला याला गेट आला ना आपला राजाचा गेट आला गेटच्या बाहेर उभे राहा गेटच्या बाहेर उभे राहा अरे राजा शिपाई अरे राजवाडा आमचा राजवाडा तुमचा सरी दौलत आमची दंडावर तुमची महाराजा आमचे राजे तुमचे खुशाल तीर्थवडीचा माणूस मला खुशाल वाड्यावर गेटवरती थांबायला सांगतो हो राणे साहेब हा आम्हाला गेटच्या कोणाला जीवल्या सांगेल नाही महाराजाच्या आज्ञा आल्याशिवाय हा सगळं हा पण तुमचं बरोबर आहे या महाराजाला सांगू दे चालते अरे तेरे आवाज माझा थोडे पटकन बोला ओ नाना बिगर पाण्याची हा ना काय म्हणणार रे यादी तुमची अरे तुम्ही राणीला बोलवलं नाही का बाहेर बाहेर थांबा वाड्यावर काय वाड्यावर बाहेर थांबा तुम्ही राणीला माझ्या राणीला तुम्ही गेटवर उभं केलं हो. अरे मूर्ख तुला अक्कल कशाने वाटली काय झालं तुला काही लाज आहे का हा
अरे माझी राणी ही सगळ्यात वाड्याची मालकीण आणि तुम्ही मालकीणीला सुद्धा घेतो उभं केलं. अरे तुम्हाला काही अक्कल नाही का? काय झालं? जा आणि पटकन राणीला आत घेऊन या. राणीला सांगितलं नाही तर आतून सांगितलं. काय नाव रे? एवढा झटवा वेगळा जाऊ नका. पटकन जा आणि राणीला घेऊन या. राणीला पटकन जा आणि दरबारामध्ये घेऊन या. राणी साहेब तुमचा हात पुढं करा. हात पुढं करा. तोड रे. हात पोयचा. अरे काय करतो शिपाई? महाराज म्हणी राणी साहेबांना म्हणा तुमचा हात घेऊन बोलवलं. खरंच हात राणी साहेबाचे हात घेऊन या म्हणे. अरे नालायका हात घेऊन या म्हटलं असं. कारण माझ्या कानात फटके काय ना थंडीनं बदली झाली असं तुमची. नाही हात घेऊन या म्हणे. अरे आतमध्ये बोलवलं असेल. हात म्हणे का हात म्हणे काय म्हणजे हात तोडा म्हणजे काय करू? राणी साहेब तुम्हाला महाराज आतमध्ये बोलवलं. सुशिक्षित बोला. राणीला आतमध्ये आणलं म्हणावं. राणी वा 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 वा. अगं राणी साहेब तुमच्या चेहरी घालून आशीर्वाद असो राणी साहेब तुला. अरे राणी अगं मला बराच वेळ झाला तुला इथला उशीर कसा काय झाला दरबारामध्ये यायला? अहो महाराज हो घरामध्ये थोडी कामं होती. असं बरं असं राणी. अगं राणी मी इतक्या दिवसापूर्वी घरी आलो. माझी तू आरती करायला पाहिजे राणी. माझी पंच आरती कर राणी. हो आणि झाले बाई देवापती घरी आले माझे पती. झाले बाई देवापती घरी आले माझे पती.
आपल्या घराला बाहेर बारा 24 वर्ष झाली रे मला. तरी आपल्या पोटी अजून संपत्ती नाही फुलबाळ नाही नाही महाराज. तर आणि हा आपल्याला जायचं दोरीला जेजुरीला जायचं पाहिजे ते. जेजुरीच्या खंडेरायाला नवस बोलायचा. बरं. हे जेजुरीच्या खंडेराया अरे जर का आम्हाला पावला देवा बरं. तर तू खरा बरं. जर का नाही पावला तर खोटा समजणार. म्हणून आणि हा आवडला कारभारी करा तयारी झुंप बैल गाडी आवालयामध्ये सांगते धनी तुमची लीला आवडला कारभारी करा तयारी झुंप बैल गाडी आवालयामध्ये सांगते धनी तुमची लीला आपला महान